मला तर खूप नवीन आणि फार चांगला शोध लागला आहे. म्हटलं काय काय सापडलं तुला? म्हटलं तीच तर गंमत आहे. मी माझ्या आंगण्यामध्ये तुझ्यापेक्षा दुप्पट खणलं, इतकं खणलं की त्याच्या खाली आता खणताच येत नाही, आणि मला काहीच सापडलं नाही, कुठली तार नाही, काय नाही. हा चकित झाला मित्र की अरे असं कसं काय, काहीतरी सापडावं लागतं ना उत्खननामध्ये. तो म्हटला अरे काहीच सापडलं नाही, याचा अर्थ असा होतो की फार पूर्वीच्या काळात आपल्याकडे वायरलेस होतं. आळंदी ते सिलिकॉन व्हॅली व्हाया नेवासा. मग मला नेमकं काय अपेक्षित आहे? मी म्हणालो की अत्यंत गंभीरपणे घेण्याची एक गोष्ट आहे, आणि तुम्ही तर ऐकाच, आत्ता जे बघाच, आत्ता जे बघतायत किंवा ऐकतायत त्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना मी विनंती करीन, पण तुमच्या मित्रांना, परिवारातल्या लोकांना जास्तीत जास्त मी असं म्हणेन की हे पोचवा, त्यांना आग्रह करा की हा एखादा सिद्धांत नव्याने मांडताना काय प्रक्रिया होते, मांडणाऱ्याची सुद्धा आणि ऐकणाऱ्यांनी सुद्धा, त्याचा अनुभव अनेकांनी घ्यावा अशी माझी इच्छा आहे. तुम्ही ज्ञानेश्वरी उदाहरणार्थ जर वाचली तर तुमच्या असं लक्षात येईल की त्यांची एक वैश्विक दृष्टी आहे, फक्त महाराष्ट्रापुरती किंवा भारतापुरती किंवा आपल्या एखाद्या विशिष्ट धर्मापुरती किंवा संप्रदायापुरती नाही. आणि त्या दृष्टीच्या पोटीच ते शेवटी जे पसायदान मागतात ज्ञानेश्वरीच्या शेवटी, आता विश्वात मके दिले, आणि शेवटी ज्ञानेश्वरी तरी का दिली? मग अर्थाची नाही ओर असे, लक्षात घ्या. गीतार्थ ग्रंथ न मिसे, अर्थ जो काहीतरी क्रायसिसमध्ये सापडलेला आहे, त्याला कशाची तरी गरज आहे, त्याला आपण अर्थ म्हणतो. वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात गरजा, पण त्या गरजांना जेव्हा क्रायसिसचं स्वरूप येतं आणि ती रिस्क असते, त्याच्यामध्ये एक एक्झिस्टेन्शियल रिस्क असा एक शब्द अलीकडच्या काळामध्ये रूढ झालेला आहे, ती अण्वस्त्रांच्यामुळं निर्माण झाली होती याच्यापूर्वी माणसाच्या इतिहासामध्ये, जगाच्या इतिहासामध्ये. नमस्कार, मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. गेले बरेच दिवस आपण सत्ता संवाद या उपसदराखाली काही एक चर्चा केली, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरती. आता आपल्याला एका वेगळ्याच गोष्टीकडे जायचं आहे, आणि म्हणून तिची चर्चा करण्यासाठी आपण जे शीर्षक ठेवलं ना आपल्या मालिकेला, नव्या मालिकेला किंवा उपमालिकेला म्हणूयात आपण, तर ते शीर्षक असं आहे, आळंदी ते सिलिकॉन व्हॅली व्हाया किंवा मार्गे नेवासा. हे शीर्षक आणि ही उपमालिका पाहून, म्हणजे उपमालिकेचं शीर्षक पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसण्याची शक्यता आहे. आणि तो एका म्हणजे दोन अर्थाने खरं तर, म्हणजे काही लोकांना मुळात हेच काहीतरी निरर्थक आहे असं वाटेल. असं कुठं असतं काय? सिलिकॉन व्हॅली म्हणजे आत्ता लेटेस्ट जे काही चाललेलं आहे जगाच्या पाठीवरती, विशेषतः इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या संदर्भामध्ये. आणि मी तर आत्ता नाव देतोय त्याला आळंदीचं, की आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली, की ज्या समाधीला आत्ता याच महिन्यामध्ये ऑलमोस्ट त्रयोदशी, वद्य त्रयोदशी, कार्तिक वद्य त्रयोदशी आपण तो समाधी सोहळा साजरा केला. आणि नेवासा म्हणजे त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी अर्थात ज्ञानेश्वरी लिहिली, हे आपल्याला माहिती आहे. पण मग आळंदी, नेवासा आणि तिकडे सिलिकॉन व्हॅली, की जे माहेरघर म्हणता येईल, हे यायचं, आणि इकडे आळंदी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं आजोळघर. असं काही संबंध लावतो का मी? तर तसा संबंध नाही आहे. ही अत्यंत गंभीरपणे चर्चा करण्यासाठी घेतलेली बाब आहे मी, आणि आपणही त्याकडे तेवढ्याच गंभीरपणे पाहावं अशी माझी इच्छा आणि अर्थात विनंती आहे. एक दुसरा मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे, की पुष्कळ वेळेला काय होतं की जे परंपरेचे अभिमानी असतात लोक, अतिरिक्त अभिमानी असतात, आणि त्यांना असं वाटतं की सगळ्या काही गोष्टी आपल्याकडेच होत्या, विज्ञान, तंत्रज्ञान, अमुक तमुक, सगळ्या प्रकारच्या थिअऱ्या, असं त्यांना वाटतं. आणि तसं असल्याशिवाय आपण श्रेष्ठ ठरत नाही वगैरे वगैरे असंही वाटतं. आणि म्हणून त्यांचा प्रयत्न सुरू असतो सतत दाखवायचा की हे आमच्याकडे होतंच, हे अमक्या वेदामध्ये होतं, हे अमक्याला माहिती होतं, हे तमक्याला माहिती होतं. तशा प्रकारचा माझा अप्रोच अजिबात नाही, हे मी तुम्हाला पहिल्यांदा स्पष्ट करून सांगतो. मला एक किस्सा आठवतो की एका माणसाला किंवा त्याच्या मित्राला, अशा दोघांचा असा समज असायचा की आपल्याकडे सर्व काही होतं पूर्वी, आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं विचारचक्र सुरू असायचं. तर एकाने काय केलं माहिती आहे का, एका मित्रांनी आपल्या अंगणामध्ये खड्डा खणायला सुरुवात केली. आता ते आर्किओलॉजीचे लोक असतात पहा, ते उत्खनन करतात आणि अवशेष पाहतात, काही सापडतात का, आणि त्या अवशेषांच्या आधारे
अनुमान करतात की इतक्या वर्षांपूर्वी हे होतं वगैरे वगैरे वगैरे. तर त्याला एक तार सापडली. त्याला खूप आनंद झाला आणि तो पळत 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 आपल्या मित्राकडे गेला आणि म्हटला, अरे मला नवीन शोध लागला. मी आज उत्खनन केलं आणि उत्खननामध्ये मला अशा प्रकारची एक तार सापडली आणि त्यावरून माझ्या लक्षात एक गोष्ट आहे, ती तुला सांगतो आणि तुला आनंद होईल. काय गोष्ट? तर खूप वर्षांपूर्वी म्हणजे हजारो वगैरे आपल्याकडे तारायंत्र होतं. तर त्या दुसऱ्या मित्राला चांगलंच वाटलं. अर्थात त्याने अभिनंदन केलं. आता आपण आपला हा शोध वगैरे जाहीर करू, कुठेतरी एखाद्या कॉन्फरन्सला जाऊ वगैरे वगैरे असं त्यांनी त्याला सांगायला सुरुवात केली. मग त्यांनी एकमेकांचं अभिनंदन करीत खरं तर निरोप घेतला. मग इकडे हा विचार करायला लागला की अरे आपल्याला काहीतरी सापडलं पाहिजे गड्या, त्याशिवाय आपलं मोठेपण कसं सिद्ध होईल. मग त्याने पण सुरुवात केली 2-4 दिवसांनी आपलं अंगण खणायला आणि योगाची गोष्ट तो खूप खाली गेला, इतकं खाली गेलं की त्याच्यापेक्षा अधिक खाली खणणं शक्य नाही. त्याला काहीच सापडलं नाही. मग आता काय सांगायचं? तर तुम्हाला मी सांगतो, तो पळत 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 गेला. जाता जाता त्यानं पेढ्यांचा पुडा घेतला आपल्या मित्राच्या घरी आणि त्याला सांगितलं, अरे मला तर खूप नवीन आणि फार चांगला शोध लागलाय. तो म्हणला, काय काय सापडलं तुला? म्हटलं, तीच तर गंमत आहे. मी माझ्या आगण्यामध्ये तुझ्यापेक्षा दुप्पट खणलं, इतकं खणलं की त्याच्या खाली आता खणताच येत नाही आणि मला काहीच सापडलं नाही, कुठली तार नाही, काय नाही. हा चकित झाला मित्र की अरे असं कसं काय होईल, काहीतरी सापडावं लागतं ना उत्खननामध्ये. तो म्हटला, अरे काहीच सापडलं नाही. याचा अर्थ असा होतो की फार पूर्वीच्या काळात आपल्याकडे वायरलेस होतं. तारेशिवाय आपण एकमेकांना कम्युनिकेट करू शकायचो. अशा प्रकारचा अप्रोच माझा नाही. किंबहुना मला तुम्हाला हेही सांगायचं आहे की हा जर अप्रोच ठेवला ना आपण, विशेषतः अनेक लोक धर्माच्या बाबतीमध्ये पण ठेवतात ना की ही गोष्ट आमच्या धर्माच्या लोकांना पूर्वी माहिती होती वगैरे वगैरे वगैरे. त्याचा परिणाम काय होतो माहिती आहे का? की नवीन आलेली प्रत्येक गोष्ट जी असते ना, विशेषतः विज्ञानातून, त्याचा एक धोका आहे. लक्षात घ्या, विज्ञानाचे सिद्धांत कायम नसतात, ते बदलू शकतात. याच्यापूर्वी असे कित्येक सिद्धांत आहेत की त्याच्या विरोधी जाणारा पुरावा सापडतो वैज्ञानिकांना आणि तो सिद्धांत किंवा ते सिद्धांत त्यांना टाकून द्यावे लागतात आणि तो विज्ञानाच्या प्रक्रियेचा भाग आहे. त्यात त्यांना काही गैर वाटत नाही, अवमानास्पद वाटत नाही. आता काही लोक करतात प्रयत्न त्याचं रक्षण करण्याचं, त्या विरुद्ध जाणाऱ्या पुराव्याच्या समोर सुद्धा. पण ते असे थोडे लोक, सामान्यपणे विज्ञानाची प्रक्रिया अशीच असते की तुमच्या सिद्धांताच्या विरुद्ध असणारा पुरावा तुम्हाला मिळाला की तो सिद्धांत तुम्ही सोडावा, अशी एक साधारणपणे विज्ञानाची भूमिका असते, प्रक्रिया असते आणि त्याप्रमाणेच वैज्ञानिक संशोधन चालतं आणि विज्ञानाचा इतिहास तुम्हाला तेच सांगतो. तर आपल्याकडे काय होतं माहिती का मग, की हे आपल्याकडे होतं या नादामध्ये आपण असं काहीतरी सांगतो की काही वर्षांनंतर विज्ञान ती उपत्ती तो सिद्धांत सोडून देतं. मग आपली पंचायत आता काय करायचं? उदाहरण तुम्हाला सांगतो की आता योग नावाची आपल्याकडे एक गोष्ट आहे आणि तो खूप आधीच्या काळात लोकप्रिय झालेला प्रकार आहे. आपल्याला कल्पना आहे की मोदींच्या आग्रहामुळे म्हणा किंवा प्रयत्नामुळे म्हणा एक जागतिक योग दिन सुद्धा साजरा करण्यात येतो दरवर्षी. तर असं योगाला महत्व आहे आणि ते निरपवाद आहे, त्याला काही कशाची गरज नाही सिद्ध करण्यासाठी वगैरे वगैरे. पण तरी आपल्याला एक साधारणपणे बरं वाटतं की आपल्याला ते विज्ञानाच्या भाषेत मांडता आलं पाहिजे. आता झालं असं की 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये एक नवीन हायपोथेसिस किंवा त्याचं रूपांतर पुढे थिअरीत होऊ शकतं असा एक सिद्धांत मांडला गेला. तो होता इथरचा सिद्धांत. आणि मग आपल्या लोकांना अगदी वाटणं शक्य आहे की अरे हे इथरच्या सिद्धांताचा आपल्याकडे काय उपयोग करता येईल का? तर एका महनीय आपल्या धार्मिक चिकित्सकानं, तत्वज्ञानं तो प्रयत्न केला आणि संपूर्ण योगाची प्रक्रिया इथरच्या भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. परिणाम काय झाला पुढे, तेवढ्यापुरतं लोकांना बरं वाटलं. परंतु काही दिवसांनी, काही वर्षांनी वैज्ञानिकांच्या असं लक्षात आलं की इथर नावाची गोष्ट अस्तित्वात नाही. त्यामुळे आत्तापर्यंत आपण जो काही उद्योग केला तो वाया गेला. पण त्यांनी ते सोडून दिली थिअरी. मग आत्ता आपण अशा वेळेला योगाचा सिद्धांत सोडून द्यायचा का, इथरच्या भाषेत सांगता येत नाही म्हणून, कारण इथरच नाही म्हणून? तर असं करता येत नाही. म्हणून माझा नेहमी आग्रह किंवा प्रयत्न किंवा विनंती राहिलेली आहे की शक्यतो अशा प्रकारचे प्रयत्न टाळावेत की आमच्याकडे हे होतं, आमच्याकडे ते होतं, असं मी सुरुवातीला स्पष्ट करतो. आणि आता सांगतो की मला अशा प्रकारचं काहीही अपेक्षित नाही आळंदी ते सिलिकॉन व्हॅली व्हाया नेवासा. मग मला नेमकं काय अपेक्षित आहे? मी म्हणालो की अत्यंत गंभीरपणे घेण्याची एक गोष्ट आहे
आणि तुम्ही तर ऐकाच, आत्ता जे बघाच, आत्ता जे बघतायत किंवा ऐकतायत त्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना मी विनंती करीन, पण तुमच्या मित्रांना, परिवारातल्या लोकांना जास्तीत जास्त मी असं म्हणेन की हे पोचवा, त्यांना आग्रह करा की हा एखादा सिद्धांत नव्याने मांडताना काय प्रक्रिया होते मांडणाऱ्याची सुद्धा आणि ऐकणाऱ्यांची सुद्धा, त्याचा अनुभव अनेकांनी घ्यावा अशी माझी इच्छा आहे. असो, तर आता या प्रकारची जी मी आत्ता मांडणी करतोय तिची सुरुवात साधारणपणे कधी झाली असेल असं मी स्वतःलाच विचारतो आणि ते तुम्हाला सांगतो. त्याचं असं आहे की मी, आपल्याला कल्पना आहे अनेकांना, की गेली कित्येक वर्ष, दशक ज्या परंपरेत वाढलो वगैरे वगैरे, ती वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांना संस्थापक मानलं जातं आणि तिथपासूनच ज्ञानदेवी रचीला पाया वगैरे वगैरे याचं काय मी पुनरावृत्ती करत नाही. त्यामुळं बराचसा व्यवहार वारकऱ्यांचा, भजनाचा, कीर्तनाचा, प्रवचनाचा हा साहजिक ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्यांच्या आधारे, अभंगांच्या आधारे आणि अर्थात त्या अनुषंगाने इतरही संतांच्या गोष्टी, अभंग वगैरे त्या ठिकाणी येतात, ही आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. आता मला हा वारसा लाभल्यामुळं मी अगदी लहानपणापासून त्याचा अभ्यास करत गेलो. सुदैवाने माझे वडील खूप मोठे अभ्यासक होते आणि फक्त त्या वारकरी परंपरेचे अभ्यासक होते अशातला भाग नसून त्यांना सगळ्या अलीकडच्या गोष्टींची जाणीव वगैरे होती. तो एक वेगळाच विषय असेल, मी केव्हा तरी त्याबद्दल बोलेन. तर त्यामुळं मलाही अशाच पद्धतीने की एका वेळेला आपल्याला संत साहित्याचा अभ्यास, कीर्तनाचा, प्रवचनाचा अभ्यास, प्रत्यक्ष ती कृती, परफॉर्मन्स ज्याला म्हणतो आपण, आणि दुसऱ्या बाजूला अर्थातच आधुनिक ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास, म्हणजे इतिहास असेल, तत्वज्ञान असेल, हे आपण करण्याचा प्रयत्न करूयात असं वाटलं. सुदैवाने त्या काळात मामासाहेब दांडेकर जे सप महाविद्यालयाचे प्राचार्य होते, माझ्या वडिलांनाही त्यांनी ते एस.टी. कॉलेजमध्ये असताना शिकवलेलं होतं, त्याच्यामुळे आमचे घरगुती संबंध असायचे. त्यांचा एक आदर्श माझ्या पुढे राहिला की आपण मामांप्रमाणे तत्वज्ञानाचा अभ्यास करावा, तत्वज्ञानात M.A. व्हावं आणि कीर्तनं करावीत. तर पुढे मी त्याप्रमाणे खरोखर तत्वज्ञानात M.A. झालो. मधल्या काळात खूप खूप कीर्तनं केली, प्रवचनं केली, लिहित राहिलो संतांच्या साहित्यावरती. आणि त्याच्यामध्ये एक आधुनिक दृष्टी होती, काळाच्या बरोबर आपण असलं पाहिजे असं मला वाटायचं आणि त्यामुळं मी त्या पद्धतीने लिहित गेलो. बऱ्यापैकी लोकांनी त्याचा स्वीकार केला. मला काय साहित्य अकादमीचा अवॉर्ड वगैरे मिळालं वगैरे, त्या गोष्टी जाता जाता म्हणून सांगतो. आता हे सगळं चालू असताना मी, आपल्याला कल्पना आहे की एक 4 वर्षांपूर्वी जगाचा इतिहास लिहायचं ठरवलं. आणि अर्थात माझ्या दृष्टिकोनातून मला जगाचा इतिहास म्हणजे इतिहासासाठी इतिहास लिहायचा नव्हता, तर आत्ताचा जो वर्तमान आहे तो त्या इतिहासाने कसा घडला, त्या इतिहासाच्या मुशीतून तो कसा घडत गेला, त्याची जडणघडण कशी झाली, हे मला समजून घ्यायचं होतं, की जेणेकरून आपल्याला कदाचित भविष्याकडे आपण काय पद्धतीने पाहू शकतो आणि कसं पुढे जाऊ शकतो आणि भविष्य सुद्धा कसं घडू शकतो आपण, म्हणजे आपली मानवजमात, असा माझा विचार होता. आणि त्या पद्धतीने एक वेगळ्या प्रकारचा इतिहास आपण लिहावा असं मला वाटलं. आणि मी 4 वर्षांपूर्वी साप्ताहिक सकाळमध्ये विश्वाचे अर्थ नावाचे लेख मला लिहायला सुरुवात केली. आता विश्वाचे अर्थ हा शब्दप्रयोग मी ज्ञानेश्वरांच्याकडनं घेतला. ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगामध्ये विश्वाचे अर्थ माझे हृदयी प्रगटले असा एक अभंग आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांचं वैशिष्ट्य काय होतं, तुम्ही ज्ञानेश्वरी उदाहरणार्थ जर वाचले तर तुमच्या असं लक्षात येईल की त्यांची एक वैश्विक दृष्टी आहे, फक्त महाराष्ट्रापुरती किंवा भारतापुरती किंवा आपल्या एखाद्या विशिष्ट धर्मापुरती किंवा संप्रदायापुरती नाही. आणि त्या दृष्टीच्या पोटीच ते शेवटी जे पसायदान मागतात ज्ञानेश्वरीच्या शेवटी, आता विश्वात्मक देव आहे, विश्वात्मक देवाला मागतात आणि विश्वातील सगळ्यांच्यासाठी मागतात, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तीही लोके, हे ते पसायदानाचं स्वरूप आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि हा वैश्विक दृष्टिकोन मी ज्याला महाराष्ट्र धर्माचं एक अंग मानतो, तो नंतरच्या काळातल्या वारकरी संतांच्या मध्ये सुद्धा आपोआपच पसरत गेला. मग तुकोबाराय म्हणतात की आमचा स्वदेश भुवनत्रया माझी वास. तर ही प्रक्रिया वारकऱ्यांना काही नवीन नव्हती. अशा प्रकारे वैश्विक दृष्टिकोनातून पाहायचं. विश्वाचे माझे घर, ऐसी मती जायची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला, हे तुम्ही आठवा ज्ञानेश्वरांची ओवी आहे 12व्या अध्यायामधली भक्ताचं लक्षण सांगताना. म्हणून मलाही वाटलं की आपल्याला विश्वाचे अर्थ हे हे शीर्षक योग्य वाटेल. आणि शेवटी ज्ञानेश्वरी तरी का दिली, मग अर्थाचे नाही ओरसे, लक्षात घ्या, गीतार्थ ग्रस्थन मिसे. अर्थ जो काहीतरी क्रायसिसमध्ये सापडलेला आहे, ज्याला कशाची तरी गरज आहे, त्याला आपण अर्थ म्हणतो. वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात गरजा,
पण त्या गरजांना जेव्हा क्रायसिसचं स्वरूप येतं आणि ती रिस्क असते, त्याच्यामध्ये एक एक्झिस्टेन्शियल रिस्क असा एक शब्द अलीकडच्या काळामध्ये रूढ झालेला आहे. ती अण्वस्त्रांच्यामुळं निर्माण झाली होती याच्यापूर्वी माणसाच्या इतिहासामध्ये, जगाच्या इतिहासामध्ये. असो, तर म्हणून त्या दृष्टीने मी ते लिहायला सुरुवात केली. आणि लिहिताना माझ्यापुढं एक वेगवेगळी प्रारूपं होती. मी सगळीच प्रारूपं स्पष्ट करत नाही. अजूनही आपण साप्ताहिक सकाळचे जुने अंक पाहू शकता, किंवा त्यातले पहिल्या 2 वर्षाचे लेख हे आत्ता पहिला खंड या रूपात सकाळच्या मार्फतच प्रकाशित होणार आहेत. पुस्तक रूपाने ते आपल्याला मिळू शकतील. तर माझ्या असं लक्षात आलं की विश्वाचा इतिहास लिहिताना मला अशा तीन व्यक्ती आयडेंटिफाय करायच्या आहेत की ज्यांच्या आधारे आपल्याला वर्तमानाची संगती लावता येते आणि भविष्यातल्या आपल्या प्रवासासंबंधी काही एक मार्गदर्शक सूत्र मिळू शकतात. हा माझ्या इतिहासाचा भाग आहे, म्हणजे मी केलेल्या अभ्यासाचा भाग आहे. तर त्या 3 व्यक्ती कोणत्या? तर पहिला भगवान श्रीकृष्ण, दुसरी व्यक्ती म्हणजे कन्फ्युशियस, आणि तिसरी व्यक्ती म्हणजे हेनरी किसिंजर. तेव्हा हा त्रिकोण मी मांडला की मला या त्रिकोणात हा इतिहास तुम्हाला सांगायचा आहे. बाकीचे त्रिकोण मी तुम्हाला सांगत नाही, परंतु तो एक त्रिकोणी इतिहास आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर ते मी आधीच ठरवलं होतं. म्हणजे माझा जो जगाचा इतिहास त्याचा अभ्यास आहे त्याच्यामधला हा एक भाग होता. आणि मी सुरुवात करतोय तोच माझ्या लक्षात एक गोष्ट आली की हेनरी किसिंजरचं पुस्तक त्यांनी नुकतंच प्रकाशित केलेलं ते माझ्या हाती पडलं. आणि ते पुस्तक 2021 मध्ये प्रकाशित झालं होतं आणि त्या पुस्तकाचं नाव होतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर मला आश्चर्य वाटलं. अर्थात त्याच्याबरोबर 2 जण आणखीन लेखक होते, सहलेखक म्हणूयात. त्याच्यामधला एक होता एरिक श्मिट. आता ह्या लेखकांचा संबंध अर्थातच ह्या सगळ्या कृत्रिम बुद्धिमत्तेशी वगैरे वगैरे होताच होता. स्वतः किसिंजर हे आंतरराष्ट्रीय संबंधाचे, इतिहासाचे नुसते अभ्यासकच नव्हेत, तत्वज्ञानाचे नुसते अभ्यासकच नव्हेत, तर प्रत्यक्ष त्या सगळ्या व्यवहारांमध्ये भाग घेणारे. म्हणजे जग घडवण्यामध्ये ज्यांचा वाटा अलीकडच्या काळामध्ये आहे आणि त्यांची दखल तुम्हाला घ्यावीच लागते ते किसिंजर. तर त्यांनी, आणि त्यावेळेला त्यांचं वय किती होतं? 98 वगैरे होतं, 97-98. तर मला असं आश्चर्य वाटलं की या व्यक्तीने या वयामध्ये हे पुस्तक लिहावं असं काय आहे. मग मी ते पुस्तक वाचलं आणि ज्या कारणामुळं ते इकडे वळाले या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अभ्यासाकडे, त्याच कारणामुळं मला जगाचा इतिहास लिहिताना वळावं लागलं तिकडे, म्हणजे या कृत्रिम बुद्धिमत्तेकडे. आणि मग मी अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अभ्यास केला. आणि माझ्या त्या पहिल्या खंडामध्ये जे लेख आहेत त्यातले बरेचसे लेख हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अलीकडच्या काळातल्या विकासाच्या संदर्भामध्ये लिहिलेले आहेत. त्यांचा जगावरती काय परिणाम होऊ शकतो, माणसावरती काय परिणाम होऊ शकतो, या विषयांची सुद्धा चर्चा त्या लेखांमध्ये, म्हणजे अर्थात त्या येणाऱ्या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळेल. त्यामुळं माझ्या सगळ्या लेखनाला किसिंजरच्यामुळे एक वेगळी दिशा मिळाली असं निश्चितपणे म्हणू शकतो. पुढे मी लिहित गेलो आणि सांगायचा मुद्दा असा की 2023च्या 29 नोव्हेंबरला किसिंजर यांचा मृत्यू झाला. शेवटपर्यंत किसिंजर ॲक्टिव्ह होते, म्हणजे फक्त बौद्धिक दृष्टिकोनातून नव्हे, परंतु क्रियाशील ज्याला म्हणतो आपण. म्हणजे दरम्यानच्या काळात ते चीनला सुद्धा एकदा जाऊन आले परत, आणि बहुतेक त्यांचा तो चीनमध्ये जवळजवळ 100वा दौरा असावा. तिथल्या लोकांशी, म्हणजे शी जिनपिंग वगैरेंशी ते परत बोलून आले. अगोदरचा इतिहास मी तुम्हाला सांगत नाही, म्हणजे चीनला मुख्य प्रवाहात आणण्यामध्ये किसिंजर यांचा फार मोठा वाटा आहे, एवढं तरी आपण सगळ्यांना नक्कीच ठाऊक असणार आहे. असो, तर अशा वयामध्ये 100 गाठत असताना, लक्षात घ्या, आता एखादा माणूस जेव्हा वयाच्या 100मध्ये असतो तेव्हा त्याची परिस्थिती काय असते हे सांगायला नको. एकतर फार थोडी माणसं इथपर्यंत प्रवास करू शकतात, आणि जरी त्यांनी केला तरी ते त्या वयापर्यंत चालते बोलते असतील असं नाही म्हणता येत. काही लोक होते, उदाहरणतः आपल्याकडे जसे पंडित सातवळेकर होते, अलीकडच्या काळातली गोष्ट सांगतो, तसं किसिंजरचं आहे. आणि किसिंजर काय करत होते मग तेव्हा? किसिंजर लिहित होते. आंतरराष्ट्रीय संबंधांचा इतिहास हा तर त्यांच्या अभ्यासाचा विषय होताच, लिखाणाचा विषय होताच. आणि
ते कृतिशील होते अर्थात, पण त्याच्या संदर्भात देखील त्यांचं लिखाण चालू होतं. मला वाटतं तेव्हा त्यांनी एक महत्वाचा पेपर ग्रॅहम ॲलिसनच्या बरोबर लिहिलेला आहे, तोही तितकाच प्रसिद्ध आहे. पण त्याचबरोबर त्यांचं दुसरं काम चालू होतं, ते कोणतं, तर कृत्रिम बुद्धिमत्तेवरती आणखीन एक पुस्तक लिहायचं. ते पुस्तक त्यांच्या मृत्यूपर्यंत जवळजवळ तयार झालेलं होतं, फक्त प्रकाशित झालेलं नव्हतं. आणि त्यांच्याबरोबर सहलेखक म्हणून ज्या दोघांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल, ते होते अर्थातच की जे अगोदर त्यांच्या प्रोजेक्टमध्ये म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या त्यांच्या पहिल्या पुस्तकाच्या बरोबर 2021 साली त्यांचं नाव एरिक श्मिट, आणि अर्थात दुसरे जे होते त्यांचं नाव क्रेग मुंडी, अशा तिघांनी मिळून ते पुस्तक लिहिलं आणि त्याचं नाव जेनेसिस. त्यांच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी 2023 साली हे पुस्तक प्रकाशित झालं. म्हणजे तुमच्या लक्षात एक गोष्ट आली का, की म्हणजे मी बरोबर लक्षात घेतलं होतं की ज्या अर्थी हे सद्गृहस्थ या वयामध्ये हा विषय गंभीरपणे घेऊन त्याच्यावरती पुस्तक लिहितात 97-98व्या वर्षी, त्यांचा तो गंभीरपणा तिथं संपला नव्हता. तो विषय त्यांनी आणखीन पुढे नेला आणि कुठपर्यंत नेला, तर त्याच्यानंतर हे पुस्तक लिहिण्यापर्यंत त्यांचा तो विषय गेला. आणि बरोबर त्यातले तज्ज्ञ लोक आहेत, लक्षात घ्या, अलबत्ती गलबत्ती नाहीत कुणी. आणि नंतर जेव्हा ते प्रकाशित झालं हे पुस्तक, तेव्हा त्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली ती नाईल फर्ग्युसन नावाचे अमेरिकेमध्ये विचारवंत इतिहासकार, चरित्रकार, ज्यांनी स्वतः किसिंजरचं चरित्र लिहिलेलं आहे आणि ते बऱ्यापैकी गाजलेलं आहे. त्यांची प्रस्तावना या पुस्तकाला आहे. आणि अर्थात त्या पुस्तकाच्या निर्मितीची, म्हणजेच त्याला आपण कुळकथा म्हणतो, ती एरिक श्मिटनी सांगितलेली आहे. पण त्यावरनं आपल्याला कळतं की कशा पद्धतीने हे विचार करत होते, किती तळमळीने करत होते. म्हणजे विश्वाचे अर्थ नावाची जी गोष्ट आहे ती जर तुम्हाला अलीकडच्या काळात कोणात पाहायला मिळत असेल ना, तर ती हेनरी किसिंजर आहे. आणि म्हणून मला आज खूप समाधान आहे या गोष्टीचं की आपली इनसाईट बरोबर होती. म्हणून आत्ता मी जी मांडणी करणार आहे ती किसिंजरच्या मांडणीच्या अनुषंगाने करणार आहे. मग आता परत मुद्दा आला ना, ज्ञानेश्वर महाराज कसे तिथे येणार. म्हणजे विश्वाचे अर्थ या दोन शब्दांचा मी प्रयोग केला म्हणून काही माझं म्हणणं लोक कुणी मानतील असा अजिबात भाग नाही त्यातला. म्हणून मी म्हणालो की ते अत्यंत गंभीरपणे करण्याची ती गोष्ट आहे आणि आपण ती तेवढ्याच गंभीरपणे घेतली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि ते नेमकं कसं हे आता आपण पुढच्या भागात पाहूयात. धन्यवाद.